मकर राशी 4 ते 10 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी, ऑगस्टचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो। या आठवड्यात मंगळ कन्या राशीत बसलेला आहे, ज्यामुळे तो शनी मीन राशीत बसून समसप्तक योग आणि राहू सोबत षडाष्टक योग निर्माण करत आहे। याशिवाय मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे। याशिवाय मंगळ अरुण सोबत नवपंचम राजयोग देखील निर्माण करेल। ज्योतिषांच्या मते हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो। या आठवड्यात मकर राशीचे लोकांचे भाग्य उजळू शकते। चला तर मग जाणून घेऊया 4 ते 10 ऑगस्ट 2025 चे मकर राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। मकर राशी, या आठवड्यात गुरु आणि शुक्र यांच्या ऊर्जा जवळ येताच तुम्हाला खूप आनंद वाटू लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीचा चंद्र तुम्हाला नातेसंबंधात काय हवे आहे, परिपक्व कसे व्हावे आणि वर्तमानावर कसे लक्ष केंद्रित करावे याची आठवण करून देईल। भूतकाळ शिकण्यासाठी अद्भुत असला तरी तुम्ही तुमचे मन वर्तमानात ठेवावे। विशेषतः जर तुम्ही नवीन नातेसंबंधात असाल तर तुमच्या राशीतील चंद्र मंगळवारी स्पष्टता आणि व्यावहारिकता वाढवेल, परंतु अधूनमधून तुमच्या जोडीदाराला काही असुरक्षितता दाखवण्याचे लक्षात ठेवा। या आठवड्यात बुधवारी मंगळ तुळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये तुमचा प्राधान्य पूर्ण विजयाकडे जाईल। दरम्यान आठवड्याच्या शेवटी कुंभ राशीतील पौर्णिमा समुदाय उभारणीचा संदेश घेऊन येतो। तुम्ही तुमच्या मैत्रीचे रक्षण करायला शिकत आहात। जर तुम्ही तुमच्या मैत्रीसाठी पूर्णपणे उपस्थित नसाल तर तुम्ही आता एक नवीन अध्याय सुरू करू शकता। हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी जबाबदारी आणि संयमाची परीक्षा घेऊ शकतो। कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु शेवटी निकाल तुमच्या बाजूने येतील। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेदांची परिस्थिती निर्माण करू नका। संयम ठेवा। नवीन योजना पुढे ढकलणे योग्य ठरेल। आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला। अनावश्यक खर्च करणे टाळणे महत्त्वाचे आहे। सावधगिरी बाळगा। या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होण्याची चिन्हे आहेत। रखडलेला प्रकल्प पुन्हा गती घेऊ शकतो। तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। हा काळ व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा भागीदारी करण्यासाठी अनुकूल असेल। नातेसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात कौटुंबिक जीवनात शांती राहील। अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता येईल, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील। ग्रहस्थिती पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील। मकर राशीच्या लोकांना सल्ला दिला जातो की त्यांनी तुमचा वेळ अशा गोष्टींमध्ये गुंतवा ज्या तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतील किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतील। यामुळे तुम्हाला मानसिक ताणापासून बऱ्याच प्रमाणात दूर राहण्यास मदत होईल। या आठवड्यात तुम्ही लोकांना चांगल्या आणि बुद्धिमानपणे समजून घेऊ शकाल। तुम्हाला सल्ला दिला जातो की यावेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण गरज पडल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात। तसेच तुम्हाला तुमचे पैसे नियंत्रित करावे लागतील आणि तुमच्या आर्थिक व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे लागेल। या आठवड्यात करिअरच्या बाबतीत चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे, जसे की पगार वाढ किंवा पदोन्नती। तुमच्या राजनैतिक रणनीती, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तुम्ही हे सर्व साध्य करू शकाल। विद्यार्थ्यांनी या आठवड्यात कठोर परिश्रम करत राहावे, कारण यावेळी त्यांची समजण्याची क्षमता चांगली असेल। अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची वाईट संगत टाळा, जी तुमचे लक्ष विचलित करू शकते, आणि येणाऱ्या परीक्षांची पूर्ण समर्पणाने तयारी सुरू करा। एकंदरीतच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदा देणारा ठरेल। नोकरीची परिस्थिती चांगली असेल। सरकारी व्यवस्थेशी जोडले जाल। सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा सरकारी नोकरी मिळेल। आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय खूप चांगले राहील। आठवड्याच्या सुरुवातीला अडकलेले पैसे परत मिळतील। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। प्रवासाची शक्यता असेल। आठवड्याच्या मध्यभागी जास्त खर्च मनाला त्रास देईल। भागीदारीत समस्या, शेवट खूप चांगला राहील। नशीब ताऱ्यांसारखे चमकेल। शुभतेचे प्रतीक बनेल। मकर राशी, या आठवड्यात नक्षत्र तुम्हाला दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास उद्युक्त करतील, कारण शनी शिस्तीला प्रोत्साहन देतो। करिअरच्या बाबतीत धोरणात्मक नियोजन आणि संघटना तुमचे सहयोगी असतील। जर तुम्ही चिकाटीने राहिले आणि शॉर्टकट टाळले तर तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील। नातेसंबंधांमध्ये संयम आणि सहानुभूती महत्त्वाचे आहे। विश्वास जोपासल्याने बंध मजबूत होतात। अविवाहितांमध्ये खोलवर संभाषण आश्चर्यकारक नात्यांचा आधार बनू शकते।
आर्थिकदृष्ट्या वचनबद्धतेपूर्वी संपूर्ण मूल्यांकन करा. स्थिरता महत्त्वाची आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणाकडे लक्ष देऊन सातत्यपूर्ण दिनचर्यांद्वारे आरोग्य सुधारणा साध्य करता येतात. तुमच्या आकांक्षांशी जुळणाऱ्या छंदांशी पुन्हा जोडण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी संबंध वाढवा. मंगळाच्या प्रभावामुळे तुमची ऊर्जा वाढणार आहे. या गतीचा वापर रचनात्मक कृतींसाठी करा. तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रित करा आणि आव्हानांना विकासाच्या संधी म्हणून स्वीकारा. तुमची दृढता आणि शहाणपण तुम्हाला इच्छित यशाकडे घेऊन जाते. मकर राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल, शुभ क्रमांक 8 असेल, शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी गुरुवारी गरजूंना अन्नदान करणं लाभदायक ठरेल. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.